पण एवढं मग ऐतिहासिक काम झालं होतं बाबासाहेबांना त्यानंतर फक्त रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून. असा हा संकल्प करून त्यानंतर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम व्हावा अशी साहेबांची इच्छा होती. म्हणून त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये काय मैदान मिळत नव्हतं म्हणून काही गोष्टी लांबल्या होत्या. त्यानंतर मागच्या वर्षी 2023 मध्ये त्याच मैदानामध्ये अतिशय मोठा असा प्रोग्राम साहेबांनी घेतला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती म्हणून आज आपण 2 मार्च रोजी या ऐतिहासिक नगरीमध्ये हा मोठा प्रोग्राम होत आहे. आणि त्याही कार्यक्रमाला त्या 2 मार्चला अतिशय वेगळं असं महत्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जो काळानंतर सत्याग्रह केला होता आणि ह्या देशातील ह्या संपूर्ण मानव जातीला जो काही त्यांनी संकल्प दिला की हे आम्ही बी मानव आहोत, आम्हालाही आम्ही या ठिकाणी मंदिर जाता यावं, आम्हाला या ठिकाणी अनेक गोष्टी करता याव्यात. आणि म्हणून तो बाबासाहेबांनी संकल्प, बाबासाहेबांचं हिंमत नव्हते की त्या ठिकाणी मंदिरमध्ये जावं, हिंदू धर्मासारखं आपण त्या ठिकाणी पूजा करावी असं बाबासाहेब अजिबात मत नव्हतं. परंतु बाबासाहेबांनी हे म्हणत होतं की आम्ही माणसं होतं, आम्हाला माणसासारखं का जगून केलं जात नाही, अशा पद्धतीने बाबाचा तो संकल्प होता. आणि आज ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये प्रकाशजी लोंढे यांच्या स्वागताच्या खाली अतिशय मोठा कार्यक्रम होत आहे. माझी सर्वांना आपल्याला कळकळीची विनंती आहे की हा ऐतिहासिक आणि मोठा कार्यक्रम घडून आणण्याकरता आठवले साहेबांच्या माध्यमातून जवळपास जगातल्या 40 ते 45 देशातील भिक्षू लोक, मोठमोठे बुद्धिस्ट लीडर्स येणार आहे त्या कार्यक्रमाला. आणि ते प्रोग्राम बघण्याकरता आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित दाखवायचे, आपल्या परिवारासोबत आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपूर्ण नाशिक नगरीमध्ये, संपूर्ण या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम व्हावा अशी आपली सर्वांची इच्छा असावी. तो कार्यक्रम यशस्वी व्हावा ही मी या ठिकाणी आपल्या